श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या जगात माणूस हसतो, पण आतून प्रत्येक जण काहीतरी सहन करत असतो. कुणाला कुणाचं दुःख कधीच पूर्ण कळत नाही. समर्थ रामदास स्वामी हेच सत्य या कडव्यातून सांगतात. संसार ओढिता दुःखे ज्याचे त्याचीच ठाऊके, परंतु एकदा जावे आनंदवन भुवनी. म्हणजेच काय तर संसाराचं ओझं प्रत्येकाच्या डोक्यावर आहे, पण ते ओझं ज्याचं त्यालाच कळतं. घरात हसणारा माणूस आतून रडत असतो. शांत दिसणारी बाई मनात कितीतरी दुःख साठवून असते. समर्थ सांगतात, दुसऱ्यांचं दुःख मोजू नका, कारण ते फक्त भोगणाऱ्यांनाच माहीत असतं. पण या सगळ्या दुःखातून एक मार्ग आहे, तो म्हणजे न सोसे दुःख ते होते. दुःख शोक परोपरी, एकाकी एकदा जावे आनंद वनभुवनी. जो माणूस सतत आपलं दुःख सांगत बसतो, इतरांशी तुलना करतो, त्याचं दुःख वाढतच जातं. समर्थ सांगतात, कधीतरी एकटे बसा, स्वतःशी बोला आणि देवाकडे मन मोकळं करा. एकाकी एकदा जावे याचा अर्थ संसार सोडून जा नाही, पण मनाने थोडं वेळ वेगळं व्हा. जिथे अपेक्षा नाही, तक्रार नाही, अहंकार नाही, तिथेच आहे. एक माणूस रोज रडत असे. लोक त्याला सल्ले देत. कोणी म्हणे पैसा कमव, कोणी म्हणे लोक बदल. एक दिवस तो थकून मंदिरात गेला. काहीच मागितलं नाही त्याने. फक्त शांत बसला. त्या दिवशी पहिल्यांदा त्याचं दुःख बोललं नाही, ते विरघळलं. तो क्षण होता आनंद भुवनीचा. दुःख कोणाचंही कमी जास्त नसतं, पण दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग समर्थांनी दाखवून दिलाय. कधीतरी एकटे बसा, देवाकडे मन द्या आणि आनंदवनात प्रवेश करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे, समर्थ रामदास स्वामींचे असे जीवनविषयक सल्ले ऐकण्यासाठी आमच्या चॅनलशी जोडून राहा. मनस्विनी श्रद्धा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास, हे विचार आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण एखाद्याला दुःखातून बाहेर पडण्याची स्फूर्ती येईल. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका विचारासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.